वेलकम टू आवर चॅनल करिअर मेकिंग गायडन्स। आज नीट परीक्षेला बरोबर एक आठवडा बाकी राहिलेला आहे। आज शनिवार नीट UG 2025 ची परीक्षा 4 मे रोजी होणार आहे आणि आपल्याला ॲडमिट कार्ड कधी येणार आहे या संदर्भात सर्व विद्यार्थ्यांमध्ये सध्या उत्सुकता लागलेली आहे। वास्तविक 26 एप्रिल 2024ला आपल्याला एक्झामिनेशन सिटी सेंटर इंटिमेशन आपल्याला मिळणार होतं, ते अगोदरच 2-3 दिवस देण्यात आलेलं आहे। त्यामुळं ॲडमिट कार्डच्या बाबतीमध्ये तसं होऊ शकतं का, तर होऊ शकतं। जे इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये टेंटेटिव्ह डेट आहे ते आपल्याला 1 मे 2025 या दिवशी आपल्याला ॲडमिट कार्ड रिलीज होणार असं सांगितलं आहे। पण तरीसुद्धा अगदी 2 दिवस किंवा 29-30 किंवा 30च महिना आहे, 29-30 किंवा 1 तारखेच्या दरम्यान 2 दिवस अगोदर ॲडमिट कार्ड येऊ शकतं, पण मोस्टली 30 ते 1 तारखेला येईल असं मला वाटतं आहे। वास्तविक बऱ्याच वेळा ॲडमिट कार्ड आल्यानंतर नुसतं ॲडमिट कार्ड घेऊन जायचं आहे का, तर नाही। ॲडमिट कार्डवरती खूप साऱ्या प्रक्रिया करायच्या आहेत। पहिल्यांदा आपलं ॲप्लिकेशन नंबर तुम्ही सेव्ह करून ठेवा, तुमचा पासवर्ड तुमच्याकडे लक्षात ठेवा। ज्यावेळेस आम्ही लिंक तुम्हाला प्रोव्हाइड करेल त्यावेळेस लिंकवरती जाऊन तुमचा ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड दिल्यानंतर तुमचं ॲडमिट कार्ड डाउनलोड होणार आहे। ॲडमिट कार्ड 3 पानी असतं। पहिल्या पानावरती तुम्हाला काही गोष्टी फिलिंग करायच्या असतात, सही पण करायचं आहे, अंगठा पण करून घ्यायचा आहे। त्याचबरोबर 3रं पेज आहे ते इन्फॉर्मेशन सर्व दिलेलं आहे की जे इन्फॉर्मेशन मी तुम्हाला आत्ता सांगणार आहे। ॲडमिट कार्ड नुसतं डाउनलोड करताना आपण कलर डाउनलोड करावं का ब्लॅक व्हाईट करावं याच्यावर काही सांगितलेलं नाही। तुम्ही ब्लॅक व्हाईट करा किंवा कलर केले तरी चालू शकतं। त्याचबरोबर ॲडमिट कार्डवरती आपल्याला एक पासपोर्ट साईज फोटो आणि पोस्टकार्ड साईज फोटो एवढ्या 2 गोष्टी आपल्याला गरजेच्या आहेत। आता वास्तविक ज्यावेळेस आपण नीटचा फॉर्म भरताना गेलो होतो त्यावेळेस क्लिअर बॅकग्राऊंड असणारा आपला पासपोर्ट साईज फोटो आपले 15 ते 20 काढून ठेवा आपण असं सांगितलेलं होतं। तर तोच फोटो आपल्याला त्या ठिकाणी एक कॉलम बनवलेला आहे की जिथं पासपोर्ट साईज फोटो म्हणजे आयडेंटिटी साईज फोटो आपल्याला त्याच्यावरती चिटकवायचा आहे। त्यानंतर तुमच्या बोटांचे ठसे पण त्याच्यावरती आपल्याला, मी तुम्हाला ज्यावेळेस ॲडमिट कार्ड येईल त्यावेळेस डिटेल्स सगळा डेमो देणार आहे, परंतु तुम्हाला सर्व माहितीसाठी सांगत आहे की ॲडमिट कार्डवरती एक पासपोर्ट साईज फोटो त्याचबरोबर पोस्टकार्ड साईज फोटोसुद्धा आपल्याला चिटकवायचा आहे। त्याचबरोबर एक आयडेंटिटी साईज फोटो एक आपल्या सोबत घेऊन जायचं आहे एक्झामिनेशन हॉलमध्ये, ते त्यांच्या समोर चिटकावून तुम्हाला त्यांच्या इन्व्हिजिलेटर समोर तुम्हाला फोटो काढायचा आहे, फोटो चिटकवायचा आणि तिथे एक सही करायची आहे। म्हणजे आपल्याला ॲडमिट कार्डच्या सोबत काय घेऊन जायचं बघा, 3 पानाचे जे काय ॲडमिट कार्ड आहे त्या ॲडमिट कार्डवरती डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये सर्व इत्थंभूत माहिती, पासपोर्ट साईज फोटो, पोस्टकार्ड साईज फोटो, सही, अंगठा ह्या सर्व गोष्टी आपल्याला घरी करून घेऊन जायचे आहेत। त्याचबरोबर आपल्याला एक आपलं आधार कार्ड ओरिजिनल कॉपी जे आहे ते आपल्या सोबत पाहिजे। त्याचबरोबर दुसरा एक आयडेंटिटी प्रूफ पण आपल्यासोबत असावं। त्यामध्ये काय काय येतं बघा, पॅन कार्ड आहे, त्याचबरोबर पासपोर्ट आहे तुमचा, त्याचबरोबर जे काही तुमचं एखादं आयडेंटिटी कार्ड असेल ते कोणतं तरी व्हॅलिड आयडेंटिटी कार्ड ओरिजिनल स्वरूपामध्ये तुमच्यासोबत असायला पाहिजे। बऱ्याच वेळा कोविडच्या पिरियडमध्ये आपल्या सर्वांना क्लिअर वॉटर बॉटलसुद्धा नेण्यास परवानगी दिलेली होती आणि आता जी इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये पण सुद्धा सांगितलेलं आहे। मास्कसुद्धा तुम्ही घालून जाऊ शकता। त्याचबरोबर काही घेऊन जाणार नाही, त्यावर खिसा नसलेले म्हणजे खूप साऱ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत किंवा खिसा नसलेला टी-शर्ट पाहिजे, व्हाईट असला पाहिजे, त्याच्यावरती काही एम्ब्रॉयडरी वगैरे किंवा प्रिंटिंग नसावी, कलरफुल नसावे। जे काही ट्राउझर आहे ते सुद्धा बिन खिशाचा शक्यतो असायला पाहिजे, टाईट नसावं, अगदी सिंपल असायला पाहिजे। सॉक्स, शूज वगैरे चालत नाहीत, कसल्याही प्रकारचे दागिने चालत नाहीत, वॉच वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला घेऊन जाता येणार नाहीत। बऱ्याच वेळा एक्झामिनेशन सेंटर सिटीसाठी ज्यावेळेस इंटिमेशन आलेलं होतं त्यावेळेस मी लिंक आपल्या यूट्यूबवरच्या सगळ्या विद्यार्थ्यांना दिली होती, पण त्या लिंकवरती ज्यावेळेस गेले होते जवळपास 100-50 विद्यार्थ्यांना आपलं सेंटर सिटी कोणतं आहे ते लक्षात आलेलं नव्हतं, कारण बऱ्याच वेळा त्यांच्याकडून पासवर्ड लक्षात राहिलेला नव्हता। तो लक्षात ठेवा आणि ॲप्लिकेशन नंबरसुद्धा 12 अंकी असतो, तो ॲप्लिकेशन नंबरसुद्धा तुमच्या लक्षात आला पाहिजे। बऱ्याच वेळा मोबाईलवरून कधी डाउनलोड होत नाही तर ती तुम्ही लॅपटॉपवरती सुद्धा करायला पाहिजे। शक्यतो जर समजा एखादी लिंक प्रोव्हाइड झाल्यानंतर
संपूर्ण भारतभर अगदी 20 लाखाच्या आसपास सगळे विद्यार्थी ट्राय करत असतात. त्यामुळं थोडासा वेट करून करायचा. म्हणजे काही नेटवर्कमध्ये कंजेशन असतं किंवा जे काही वेबसाईट आहे त्याच्यावरती किंवा लिंकवरती सुद्धा लोड पडतो आणि थोडासा सर्व्हर प्रॉब्लेम बनतो. तर तुम्ही सर्वात महत्त्वाचा गोष्ट की थोड्या वेळाने ट्राय करायला पाहिजे. पहिला महत्त्वाचा गोष्ट आज ह्या व्हिडिओमध्ये ॲडमिट कार्ड दरम्यान 1 तारखेच्या अगोदर 1-2 दिवस येऊ शकेल. जाताना ॲडमिट कार्ड, आय कार्ड साईज फोटो, त्याचबरोबर तुमचं पासपोर्ट साईज फोटो, पोस्टकार्ड साईज फोटो, वॉटर क्लिअर बॉटल, त्याचबरोबर मास्क या आणि पेन वगैरे सुद्धा न्यायची आवश्यकता नाही. पेन तिकडे आपल्याला मिळत असतो. म्हणजे आपल्याला NTA पेन देत असतं. पण मात्र ॲडमिट कार्ड आपल्याला घेऊन जायचं आहे. ID कार्डसुद्धा घेऊन जायचं आहे. एकंदरीत क्लिअर सगळं ड्रेस वगैरे मी सांगितलेल्या पद्धतीने घेऊन ठेवा. एवढंच या निमित्तानं सांगेल. ॲडमिट कार्डच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस डाउनलोड होईल त्यावेळेस त्याची लिंक पण मी तुम्हाला देणार आहे. त्याचबरोबर ते कसं फिल करायचं आणि ॲक्च्युअल कसं घेऊन जायचं त्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी तुम्हाला बनवणार आहे. सर्व विद्यार्थी आणि पालकांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा देऊन ॲडमिट कार्डच्या संदर्भात सोबत काय घेऊन जायचं आहे या संदर्भातला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. एवढंच या निमित्ताने. जय हिंद, जय महाराष्ट्र.